ची निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित आहे. अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप असाच संघर्ष पाहायला मिळणार आहे. आमचा विरोधी आज काँग्रेस राष्ट्रवादी नाहीयेच, आमचा विरोधी भाजपाच आहे. आपल्या हिंदुत्ववादी विरोधी हिंदुत्व असं असणार आहे. 100% भाजपातल्या हिंदुत्व विरोधी निष्ठावंत विरोधी हेच असणार आहे. निष्ठावंताचे सगळे जण हे गट बाहेर पडलेत. मात्र आता 40 जण पहिल्यांदा बाहेर पडलेले होते. जो विधानसभेला भारतीय जनता पार्टीला पाडू पाहत होता अशा उमेदवाराला ह्यांनी उमेदवारी दिली. पार्टीवर विश्वास ठेवत बसलो की आम्हाला निश्चितच उमेदवारी मिळणार आहे. मग या सगळ्या मागचं षडयंत्र कुणी केलं आणि तुम्हाला कुणी डावललं? आज स्पष्ट बोललं पाहिजे, लातूरकरांना कळलं पाहिजे. आज निवडणुकीच्या समोर कोर कमिटीचे प्रमुख संभाजी पाटील निलंगेकर होते. हा लढा निष्ठावंतांचा आहे. राग कुणावरती आहे? आमचा राग ज्या लोकांनी निष्ठावंतांची तिकीट काटून स्वतः उमेदवारी घेतली. सगळ्याकडे काही लोकांकडे ओळखलं जातं. हिंदुत्व म्हटलं की तुमच्या लातूरमध्ये असेल किंवा मराठवाड्यात नाव घेतलं जातं. निष्ठावंतांनी बाजूला पडायचं कारणच हे हिंदुत्व आहे. ती लाईन सोडून तुम्ही एक गट बनवताय आणि पुढे निवडणुकीला सामोरं जाताय. पक्ष कार्यवाही सुद्धा करू शकतो तुमच्यावरती. पक्षाने पक्षाच्या विचारधारेची पायमल्ली केलेली आहे. आत्मसन्मानासाठी लढत आहोत, स्वाभिमानासाठी लढत आहोत, लातूरकरांसाठी लढत आहोत. संभाजी निलंगेकर यांचा थेट डकेत अशा पद्धतीने उल्लेख करत पोस्टर देखील विरोधी पक्षांकडून आता व्हायरल केले जातात. हे झालं का? आर्थिक व्यवहार वगैरे झालेत का? आर्थिक व्यवहार झाले असे आरोप केलेले आहेत. प्रचंड वादळी असणार आहे. असं थोडीच आहे की अपक्ष हे निर्णायक ठरतील लातूर महानगरपालिकेमध्ये. लातूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये खरं तर भाजप 70च्या 70 जागा लढताना पाहायला मिळते. अनेक ठिकाणी जे आहे ते इच्छुकांची बाहुगर्दी झाली होती आणि त्यानंतर भाजपचा एक नाराज कार्यकर्त्यांचा गट बाहेर पडला आणि त्यांनी स्वतंत्र पॅनल उभा केलेला आहे. नमो पॅनल असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. खरं तर इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की भारतीय जनता पार्टीमध्ये एकदम एवढे सगळे लोक बाहेर पडले आणि निवडणुकीमध्ये सामोरे जात आहेत. या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी वीर युद्ध संघटनेचे अध्यक्ष माझ्यासोबत आहेत. कशा पद्धतीनं खरं तर निष्ठावंतांना डावलण्यात आलं, पहिल्यांदा थोडक्यात मला हे सांगा. अगदी तुम्ही लातूरमध्ये असे बरेच प्रभाग तुम्हाला पाहायला मिळतील की जिथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्षापासून संघटनावाढीचं पक्षवाढीचं काम केलेलं आहे. त्या कार्यकर्त्यांना डावलून आता आयात केलेले नवीन काही प्रवेश झालेल्या कार्यकर्त्यांना तिथं उमेदवारी देण्यात आलेली आहे. असं निदर्शनास तुम्हाला सगळ्या मीडियाला माहिती आहे, पूर्ण लातूरकरांना माहिती आहे. त्यातलं एक उदाहरण म्हणजे तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. ज्या व्यक्तीने भारतीय जनता पार्टीचा ध्वज आणि भगवा ध्वज पायाखाली तुडवून काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता गेल्या काही वर्षापूर्वी, तो कार्यकर्ता 29 डिसेंबरच्या सकाळपर्यंत काँग्रेसचा गमजा घालून प्रभागामध्ये प्रचार करत होता. तोच कार्यकर्ता 30 डिसेंबरला निवडणूक आयोगाकडे ज्याने उमेदवारी अर्जामध्ये भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी मिळवून घेतली. हे पाहायला मिळालं. म्हणजे हे किती मोठं दुर्दैव आहे की जिथं भारतीय जनता पार्टीचा एक प्रोटोकॉल होता की भारतीय जनता पार्टीचा की त्याने काही सदस्यता केली पाहिजे, तो भारतीय जनता पार्टीचा अधिकृत सदस्य असला पाहिजे, त्याचा एक तो नंबर असला पाहिजे, ते सगळे भारतीय जनता पार्टीचे प्रोटोकॉल टाळून डावलून त्यांनी अशा उमेदवाराला हे दिली की जो लोकसभेला जो विधानसभेला भारतीय जनता पार्टीला पाडू पाहत होता अशा उमेदवाराला ह्यांनी उमेदवारी दिली. त्याच्यामुळे निष्ठावंतांचा गट बाहेर पडला. थोडंसं पुढे या. निष्ठावंताचे सगळे जण हे गट बाहेर पडलेत. मात्र आता 40 जण पहिल्यांदा बाहेर पडलेले होते. आता किती जण तुमचा पॅनल बनतोय आणि कशा पद्धतीची निवडणुकीची तयारी आहे? निष्ठावंतांची जेव्हा आमची कल्पतरू मंगल कार्यालयामध्ये बैठक झाली त्यावेळेस 36 लोकांची यादी आमच्या समोर आली होती, ज्या वेगवेगळ्या प्रभागातून होती. आता आज रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटचा दिनांक होता दुपारी 3 वाजेपर्यंत. तर आज रोजी आमच्याकडे अशी अधिकृत माहिती आहे की आमच्या 22 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. अजून आमच्याकडे 22 जणांची नमो निष्ठावंत आघाडी तयार आहे. अजून आमच्याकडे आत्ता सध्याला प्रभाग क्रमांक 15 आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये पूर्ण पॅनल तयार झालेला आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टीला उशीर झाला असं वाटत नाही का? जर तुम्ही हे सगळं लवकर पाऊल उचललं असेल तर निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी किंवा हा सगळा गट तयार करण्यासाठी वेळ मिळाला असता तुम्हाला. खरं पाहता आम्ही स्वतःला निष्ठावंत म्हणतोय का? कारण की आम्ही आमच्या पार्टीच्या वचनावरती शेवटच्या सेकंदापर्यंत विश्वास ठेवला. कारण की आम्हाला पार्टीनं अधिकृतपणे हे जाहीरच नाही केलं 30 डिसेंबरपर्यंत की कुणाला उमेदवारी मिळाली आणि कुणाला मिळाली नाही. 30 डिसेंबरची ज्यावेळेस उमेदवारी माघार घेण्याची उमेदवारी ठेवण्याचा अर्ज निघून गेला तोपर्यंत त्यांनी यादीच जाहीर केली नाही. आम्ही पार्टीवर विश्वास ठेवत बसलो की आम्हाला निश्चितच उमेदवारी मिळणार आहे. मग या सगळ्या मागचं षडयंत्र कुणी केलं आणि तुम्हाला कुणी डावललं?
हे बघा, आम्हाला जसं माझ्यासारख्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याला, भाजपा वाढवणाऱ्या कार्यकर्त्याला, भाजपाच्या विचारधारेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एवढंच माहिती आहे, की एक कोर कमिटी होती. ती कोर कमिटी हे उमेदवारी जाहीर करणार होती, उमेदवारी निश्चित करणार होती. त्या कोर कमिटीने हे केलं. नाही, तुम्ही आज स्पष्ट बोललं पाहिजे, लातूरकरांना कळलं पाहिजे. आज निवडणुकीच्या समोर जात हे आहे. बघा, आम्ही लातूरकरांच्या समोर स्पष्टपणे जातोय. ही एक कोर कमिटी तयार होती. या कोर कमिटीचे प्रमुख संभाजी पाटील निलंगेकर होते. त्यामध्ये अर्चनाताई पाटील निलंगेकर होत्या. त्यामध्ये आपले माजी खासदार सुनील बळीराम गायकवाड साहेब होते. त्यामध्ये परत शहराचे शहर जिल्हा अध्यक्ष अजित पाटील कवेकर होते. हे सगळे होते, पण राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी आरोपच थेट केला की आमची युती बी तुटली आणि त्याच्यामध्ये फक्त संभाजी पाटील निलंगेकरच बोलत होते. या सगळ्याच्या माग संभाजी पाटील एकटेच सगळे प्रक्रियेत होते का? आमचा लढा निष्ठावंतांचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचं आम्ही महानगरपालिकेचं निवडणूक लढवतोय. हे युती करणं हे त्यांच्या हातात होतं. त्यावर मी स्पष्ट काही बोलू शकणार नाही, ती का तुटली ते. कारण की त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. बरं, या सगळ्या गोष्टी घडत असताना आता तुमचं काय पाऊल असणार आहे? कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाणार आहात आणि तुमचा राग कुणावरती आहे हे सांगा. आमचा राग ज्या लोकांनी निष्ठावंतांची तिकीट काटून स्वतः उमेदवारी घेतली, त्या लोकांवर आमचा स्पष्ट राग असणार आहे. हिंदुत्वाचे चेहरे म्हणून तुमच्या सगळ्याकडे काही लोकांकडे ओळखलं जातं. हिंदुत्व म्हटलं की तुमच्या लातूरमध्ये असेल किंवा मराठवाड्यात नाव घेतलं जातं. तरी देखील भाजपच्या लोकांनी किंवा मोठ्या शीर्ष नेतृत्वाने तुमचे तिकीट कापण्याचं कारण काय मग? निष्ठावंतांनी बाजूला पडायचं कारणच हे हिंदुत्व आहे. जे बाहेर पडले त्यांच्या अंगात हिंदुत्व आहे. बाकीचे आम्हाला काही म्हणजे जे 4 मध्ये एखादा तुम्ही असा घेतलाय जो आजपर्यंत हिंदुत्वाला प्रखरपणे विरोध करत होता, त्या तिघांना आम्ही हिंदुत्ववादी कसं म्हणणार? मग येणारी निवडणूक ही कशी असणार आहे? भाजपातल्या हिंदुत्ववादी विरोधी हिंदुत्व असं असणार आहे? 100% भाजपातल्या हिंदुत्व विरोधी, निष्ठावंत विरोधी हेच असणार आहे. आम्ही भाजपासोबत लढा देणार आहोत. आमचा विरोधी आज काँग्रेस, राष्ट्रवादी नाहीयेच. आमचा विरोधी भाजपाच आहे. आता पार्टी लाईन सोडून, शेवटचा प्रश्न, पार्टी लाईन सोडून तुम्ही एक गट बनवताय आणि पुढे निवडणुकीला सामोरं जाताय. पक्ष कार्यवाही सुद्धा करू शकतो तुमच्यावरती. पक्षाने पक्षाच्या विचारधारेची पायमल्ली केलेली आहे आणि शेवट आम्ही आत्मसन्मानासाठी लढत आहोत, स्वाभिमानासाठी लढत आहोत, लातूरकरांसाठी लढत आहोत. आम्हाला याचा काही फरक पडत नाही. संभाजी निलंगेकर यांचा थेट डकेत अशा पद्धतीनं उल्लेख करत पोस्टर देखील विरोधी पक्षांकडून आता व्हायरल केले जातात. ते कसं पाहता तुम्ही? सोशल मीडियावरचं प्रकरण आहे. ते काही म्हणू शकतात कोणी कुणालाही. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पण हे नावावर. झालं का? आर्थिक व्यवहार वगैरे झालेत का? आता आमच्यातल्या काही उमेदवारांनी आर्थिक व्यवहार झाले असे आरोप केलेले आहेत. ते त्या भागातल्या उमेदवाराला त्यांच्या गुणवत्तेनुसार हे कळू शकतं किंवा त्यांचा तो अंदाज असू शकतो. बरं, किती वादळी असणार आहे येणारी निवडणूक? किती किती वादळी असणार आहे येणारी निवडणूक? प्रचंड वादळी असणार आहे. असं थोडीच आहे की अपक्ष हे निर्णायक ठरतील लातूर महानगरपालिकेमध्ये. हे ते वीर योद्धा संघटनेचे अध्यक्ष. खरं तर मागील काही दिवसापासून वर्षानुवर्ष हिंदुत्वाचा चेहरा असलेले अनेक जण बाहेर पडलेले आहेत. भारतीय जनता पार्टीतले एक निष्ठ असलेले कार्यकर्ते बाहेर पडतायत, पॅनल निर्माण करतायत. त्यामुळं लातूरची निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित आहे. अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप असाच संघर्ष पाहायला मिळणार आहे.